नमस्कार सर. नमस्कार. आता आपण कल्चर सोडून 8 ते 10 दिवस झाले. एका ड्रम मध्ये आपण 20 किलो 10 घेतलं होतं हां, आणि 3 ड्रम मध्ये आपण साधं कल्चर आणि हां, त्याच्यात शेण, गोमित्र, आपलं बेल टॉनिक, हां, हां, कोरपड, हे ते अॅमिनो ऍसिड घरचं बनवलं सगळं सोडलं. पण आता ते सोडल्याबरोबर म्हणजे आता फळाची साईजही वाढली संत्र्याची, हां, हां, पानाचा हिरवेपणाही वाढला आणि ते जमिनी म्हणजे भुसभुशीत झाली थोडी. आणि हां, ज्यावेळेस आपण ते सोडलं होतं का तिथं म्हणजे तिथं असा फेस तयार झाला होता. हां, हां. हा, पुरं फेसचे असे टप्पे पडले होते. ते तुम्ही ना अगोदर बी फोटो या व्हिडिओवर बनवून ठेवलाय का तुम्ही? मी जसं सांगितलं होतं तुम्हाला. हा कसं असतं, सुरुवातीला आपण जे देतो देण्याच्या अगोदरचे म्हणजे तो आपली जमीन काय आहे कंडिशन, हा आणि नंतर मग आता आता जो भेटलेला तुम्हाला परिणाम, हा असे व्हिडिओ बनवून ठेवला होता का तुम्ही ना अगोदर? नाही, व्हिडिओ नाही बनवला मी. कसं आता तुम्ही म्हटलं होतं मला व्हिडिओ बनवून ठेवजा, हां, हां, पण ते कसं आता शेतात गेल्यावर लक्षातच येते ना. हां. नाही हा हो, हे कसं असतं बघा, हा आपण शेतकऱ्यांना बनवलंय नाही हे. हा हा ते जे वापरतील त्यांनाच रिजल्ट म्हणजे त्यांनाच परिणाम दिसतो ना. हा परिणाम. हा हा बरोबर. पण बाकी लोकांना हे आपण सांगतो ती श्वास बसत नाही ना. विश्वास बसत नाही, हे बरोबर आहे. आता कसं असतं, आता मार्केटमध्ये काही कमतरता नाही आहे ना जीवाणूंची. बरोबर आहे. तर आणि समजा भरपूर दिवसापासून कोणी जीवामृत बनवतं, कोणी काही बनवतं. आपण जसे परिणाम सांगतो तसे लोकांना भेटत नाहीये ना. हा हा मग त्यामुळे ही श्वास ठेवतील हे काही आपल्याला बी समजता येते की बा आजपर्यंत लोकांना उल्लूच बनवत गेलेले आहे ना. हा हा बरोबर आणि आहे. आपण सांगतोय तर याच्यावर काय विश्वास ठेवतील लोक, आपल्याला बी प्रश्न पडतो ना. किंवा मी तुम्हाला पण अगोदर प्रॉब्लेम म्हणजे असेल ना, हा हा की जो मी सांगतो की तुम्हाला रिझल्ट भेटेल बुवा 2-3 वेळा सोडल्यानंतर हे विश्वास बसत नाही बुवा, त्याच्यामुळे नाही. प्रूफ माग घेतो ना आपण. हा हा आणि काय आहे, आपलं कार्य आता तुम्ही तर बघितलं असेल की मी स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे. बरोबर. जे आहे तेच बोला आणि जे आहे तेच वापर करा. आणि विशेष म्हणजे आपण खर्चच कमी करायला लावतोय ना घेतल्यानंतर. हा हा आपण जे लेखी मेसेज म्हणा किंवा काही म्हणा, या लोकांना विश्वास का नाहीये, कारण हे करून चुकलेले आहे. बरोबर. त्याच्यामुळे रिझल्ट भेटले नाही ना तर शेवटी सोडून देतात. हा हा आणि आणि हे जो आपलं कल्चर आहे ना, जे वापरतायत त्यांना रिझल्ट दिसूनच जातो तो. हा हा आता मला जसं जून महिन्यात अजून एक वेळा काय माझं इच्छा काय बा, जसं प्रत्येक बॅरल मध्ये 20-20 किलो जसं 10-26 घ्यायचं, त्यात शेण टाकायचं, गोमतीर, आणि आपलं जेवढे काही टॉनिक आहे ते हा, 5-5 लिटर त्यात टॉनिक टाकायचे. बरोबर. हा, असं करून एक वेळा अजून पावसाळ्यात ड्रिंचिंग करून द्यायचं. मी काय म्हणतो, आपण जे तुम्हाला आपण खतं टाकतो का नाही, हा ते देण्याची गरजच नाही ना असं कधी करून दिलं तर. हा बरोबर आहे ना. ते पुरं 100% झाडाला भेटते ना. हा, अवेलेबलच. आता जे हा आपण इतकं मेहनत करतोय ना, तर हा याचे फळ आपल्याला समोर दिसतंय ना. बरोबर. आणि फळ जे आपल्याला समोर दिसतंय तर मग म्हणजे अतिरिक्त खतं का टाकायची मग? हा हा आणि बघा बर किती आता जसं आपण एका टायमाला 2च चपाती खातो, 3 खाल्ल्यावर काही फायदा थोडी होणार आहे, उलट नुकसान होतंय. हा हा तसं पिकांना बी जितकं लागतंय तितकंच कधी दिलं तर फायदा आहे, तो उलटे. हा बरोबर आहे. आणि खर्च करण्याची गरजच नाहीये. हा आता म्हणजे कितीतरी बी तुम्ही ना, आता किती दिवस झाले तरी वापरायला तुम्हाला? मला आता एकच वेळा सोडलं मी, 10 दिवस झाले वापरून. हा, म्हणजे सोडून 10 दिवस झाले बुवा, हा तरी तुम्हाला परिणाम दिसायला लागून गेले. हा हा आणि नाही, आणि हे सोडतच राहा ना. दर पाण्याला मी काय म्हणतो, आपण जेव्हा आपण पिकांना पाणी देतो क्लीन, हा त्या पाण्यामध्ये हे मिक्स करून द्यायचं. मी याच्या अगोदर पण दुसरं कल्चर वापरलं. दर पाण्यापूट मी काही ना काही निविष्ठा म्हणजे सोडल्याच त्याच्यात. कधी मीठ सोडलं, कधी आपलं जीवामृत करून सोडलं, हा, आणि कधी ह्याच्या स्वतः निविष्ठा केल्या, दशपर्णी अर्क झाले, ताक अंडी झालं, जे जे आपल्याला सोयीस्कर वाटलं ते प्रत्येक, म्हणजे किंवा आपलं बाय एन्झाईम निंबाचं, हा, हे प्रत्येक पाण्यापूट म्हणजे मी करून सोडलंच त्या पाण्यापूट. हा, वेंचुरी वगैरे सर्व आहे, व्यवस्था ड्रिप इरिगेशन आहे. हा. त्याच्याकडनं काही फक्त करायचा त्रास आहे. हा, मग तुम्ही जे अगोदर साध्या याच्यात बनवत होते दुसऱ्या कल्चरमध्ये, हा, त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये किती फरक वाटतो तुम्हाला? खूपच फरक. म्हणजे याची प्रोसिजर, म्हणजे करायची प्रोसिजर फास्ट आहे याची, हा, आणि थोडासा रिझल्टही खूप फास्ट आहे. हा, हा, आणि ते कसं होतं, मला ते 300 रुपये म्हणजे ते पावभर हे याचं कल्चर, हा, त्यानंतर 3 महिन्यानंतर त्याचा काउंट कमी व्हायचा, तर परत नवीन आणायला लागत होतो. हा. त्याच्यामुळे आता ते झंझट म्हणजे नेहमी नेहमी आणायचंच काम बंदही झालं.
आणि रिझल्ट चांगला. त्यानंतर शेणखताचं बॉन्डिंग चांगलं तोडू आपलं, हे रासायनिक खताचे बॉन्डिंग चांगलं तोडू राहिलं, जाळा मिठाचे बॉन्डिंग तोडू राहिलं. मग अजून काय पाहिजे? बरोबर. तुम्ही ते म्हणत होते ना म्हणजे मीठ विरघळत नाही बुवा असं. विरघळलं पुरं, म्हणजे एक दिवस उशीर लागला ते पोटलीत बांधल्याच्या ना, हा, पण पुरं बिघडून गेलं. हा. हा चालेल, मग मी काय म्हणतो, तुम्ही जे जे दिलेले आहे ना हा त्याचे एक व्हिडिओ बनवून पाठवून द्या ना मग. बरं ठीक आहे. मी आता जे सोडलेलं आहे ना, तसं मी आता म्हणजे ते आता 8-10 दिवस झाले आपल्याला, 10 दिवस सोडून हा. त्याचा एक व्हिडिओ करून तुम्हाला पाठवून देतो मी. हो हो. आणि हा त्याच्यात तुम्ही जे जे टाकलंय आणि हा अगोदर बी काय टाकलंय तेही सांगा, म्हणजे आणि त्याचे परिणाम भेटले का नाही भेटले आणि आता कसे भेटले हे सांगा, म्हणजे 4 लोकांना फायदा होईल आपल्याला याच्यामुळे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आणि आहे. कसं आहे, एकदाच घ्यायचे ना आयुष्यभर वापरायचे ना. हा बरोबर. चालेल. हा ठीक आहे सर. हो.